श्री स्वामी समर्थ. नमस्कार. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो, हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की उद्या वैकुंठ चतुर्दशी आहे आणि या वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी हरिहर भेट होत असते. हरिहर भेट म्हणजे पहा, हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे हर हर महादेव. तर या दोघांची उद्या भेट होत असते, उद्या रात्री 12 वाजता. त्यामुळं अशा आपल्याला या सुंदर योगावर काही सेवा करायच्या असतात. पहा महिलांनो, ही सेवा वर्षातून फक्त एकदाच करता येते आणि आपल्या आयुष्यातील अडचणी कमी होतील पहा या सेवेने. कारण ही सेवाच तशी आहे पहा. कारण हा जो उपाय आहे किंवा ही जी सेवा आहे ही फक्त वर्षातून आपण एकदा करतो आणि मग आज केली की डायरेक्ट पुढचे वर्ष येऊपर्यंत आपल्याला या सेवेची म्हणजे ही सेवा करण्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागते की परत वैकुंठ चतुर्दशी ही कार्तिक महिन्यामध्ये कधी येते, मग त्यावेळेला आपल्याला परत ही सेवा करायची. कारण हा जो चातुर्मासाचा कालावधी आहे हा आपला काल कार्तिक एकादशी म्हणजे देवउठणी एकादशी होती. त्यामुळे तेव्हा हरिहर हे विष्णू हे आपले निद्रा अवस्थेतून जागे झालेले असतात. त्यामुळं त्यानंतर आता जी वैकुंठ चतुर्दशी उद्या येणार आहे त्या दिवशी आपल्या हरी म्हणजे श्रीहरी विष्णूंची आणि महादेवांची ही गळाभेट होत असते. तीही रात्री 12 वाजता म्हणजे चातुर्मासाचा कालावधी संपून म्हणजे आषाढी एकादशीला जेव्हा आपले देवशयनी एकादशीला जेव्हा आपले श्रीहरी विष्णू निद्रावस्थेत जातात तर ते डायरेक्ट आपली जी देवउठणी एकादशी आहे तेव्हा ते निद्रा अवस्थेतून जागे होत असतात. तर असा चातुर्मासाचा कालावधी संपून श्रीहरी विष्णूंची आणि हर हर महादेवांची ही गळाभेट जी 12 वाजता रात्री म्हणजेच उद्या पहा 14 नोव्हेंबरला रात्री 12 वाजता जी आपल्या श्रीहरी विष्णूंची आणि आपल्या हर हर महादेवांची जी गळाभेट होती तर त्यावेळेलाच आपल्याला ही सेवा करायची आहे. आधीही नको 10-11 वाजता किंवा आपल्याला खूप उशीरही नको, रात्रीचं पार एकदमच 1-2 वाजलेत अशा वेळेलाही नको. आणि आता मला जॉबला जायची मग त्यामुळे संध्याकाळी आम्हाला लवकर झोपायचं आहे. तर तसंही नाही की लवकर झोपायचं आहे म्हणून आपल्याला लवकर सेवा करून झोपायची असंही नाही. कारण ती जी सेवा आपण करतो त्या सेवेचं आपल्याला काहीतरी फळ भेटलं पाहिजे किंवा ती आपण जी मेहनत घेतो त्या म्हणजे ह्या कष्टाचं आपल्याला काही चीज झालं पाहिजे. यासाठी आपल्याला तुम्ही रात्री 12च्या अगोदर एकदम 11:45ला जरी सुरुवात केली ना, आपण 11:45च्या आसपास जरी सुरुवात केली तरी चालू शकतं किंवा 12 वाजून गेले 12:15ला जरी तुम्ही सुरुवात केली तर तसं चालू शकतं. कारण ते अर्धा तासातलं 15 मिनिट अगोदर किंवा 15 मिनिट लेट, पण एकदम 10लाच आपण करायची किंवा 11लाच करायची असं नाही करू शकत. तर आता आपण पाहूयात की ती सेवा नक्की काय आहे. तर पहा, आता श्रीहरी विष्णूंची जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही मूर्तीची गरज नाही. पण जर तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंची जर मूर्ती नसेल तर तुम्ही त्या जागेवरती श्रीहरी विष्णूंच्या ऐवजी मग तुम्ही विठ्ठलाची मूर्ती घेऊ शकता किंवा श्रीकृष्णाची मूर्ती घेऊ शकता किंवा स्वामी महाराजांची मूर्ती घेऊ शकता किंवा प्रभू रामचंद्रांची मूर्ती घेऊ शकता. तर एवढ्या मूर्त्यांमधून एक मूर्ती तरी तुमच्याकडे नक्कीच असेल. आणि श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर काय विषयच नाही. किंवा मग तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती घ्यावा किंवा विठ्ठलाची मूर्ती घ्यावा किंवा आपले श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती घ्या. म्हणजे तुम्ही कुठलीही मूर्ती घेतली तरी पण या मूर्त्यांपैकी तरी चालेल. आणि शंकर महादेवांचं आपल्याकडं सर्वांकडे शिवलिंग हे असतंच असतं. तर आपल्याला शिवलिंगाची आणि या श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीची आपल्याला सेवा करायची आहे. तर तुम्ही ताटात घेतलं तरी चालेल किंवा जिथे देवघरामध्ये आहेत तिथे ठेवले तरी पण चालेल. तर आता पूजा वगैरे तर आपली श्रीहरी विष्णूंची किंवा लिंगांची आपलं जे शिवलिंग आहे त्याची पण आपली पूजा करून आपण तशी सकाळीच पूजा करतो. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही परत पूजा करा. पण आपल्याला एकच सेवा करायची आहे. पहा, आपण या वेळेला उलटं करणार आहोत. उलटं म्हणजे काय, महादेवाच्या
पिंड म्हणजे पहा जे शिवलिंग आहे त्या शिवलिंगाला आपण हा असा एकच योग आणि अशी एकच तिथी असते आणि वर्षातून एकदाच पहा आपण शिवलिंगावरती तुळस अर्पण करत असतो, तेही विष्णू सहस्रनामावली म्हणत म्हणत आपण शिवलिंगावरती तुळस अर्पण करत असतो, म्हणजे तुळशीचं पान अर्पण करत असतो। विष्णू सहस्रनामावली आपण विष्णू सहस्रनामावलीचं पुस्तक पण भेटतं सेपरेट, किंवा तुम्हाला यूट्यूबवरती जरी लावलं तरी पण फक्त आपलं लक्ष तिकडे हवं आहे। तर आपल्याला 1001 नावं घ्यायची आहेत, तुम्हाला 1001 तुळशीपत्र लागणार आहेत, नसेल तर फक्त 108 घेतले तरी चालेल, किंवा तुम्हाला जेवढे शक्य होतील एकदम 11 असतील 21 असेल तरी चालेल। एक जरी तुळशीचं पान असेल तरी ते परत शिवलिंगावर ठेवायचं, परत दुसरं नाव घ्यायचं, परत शिवलिंगावर ठेवायचं, परत घ्यायचं, परत शिवलिंगावरती ठेवायचं। अशा प्रकारे आपल्याला या दिवशी शिवलिंगावरती आपल्याला तुळस अर्पण करायची आहे आणि श्रीहरी विष्णूंना आपल्याला बेल अर्पण करायचं आहे। बेलाचं पान जे आहे ते आपल्याला श्रीहरी विष्णूंना या दिवशी अर्पण करायचं आहे। तेही आपल्याला आपण जे शिवलिंगावरती अर्पण करत असताना जसं आपण शिवाष्टोत्तर शतनामावली म्हणतो तसंच आपल्याला या श्रीहरी विष्णूंना शिवाष्टोत्तर शतनामावली किंवा शिवाष्टोत्तर शतनामावली आपण तर म्हणत अर्पण करणार आहोत, किंवा शिवसहस्रनामावली म्हणत पण आपण अर्पण करू शकतो। तर पहा अशा प्रकारे आपल्याला मी जसं आधी सांगितल्याप्रमाणे शिवलिंगावर पण आपण एकच तुळशीपत्राने सुद्धा सेवा करू शकतो, तसंच आपण श्रीहरी विष्णूंना सुद्धा एकच आपण बेलाचं पान अर्पण करू शकतो, परत घेऊ शकतो, परत दुसरं नाव घेऊन परत आपण अर्पण करू शकतो, परत आपण ठेवू शकतो। तर ही सेवा करत असताना देवघरामध्ये आपला दिवा चालू हवा आहे, किंवा आपल्या उंबरठ्यावर म्हणजेच पहा आपल्या घराच्या समोर दिवा चालू हवा आहे, आणि परत अजून तुळशीमध्ये सुद्धा दिवा चालू हवा आहे। या कुठेही नसेल बाकी तर एवढ्या 3 ठिकाणी तर आपला दिवा चालू आहे। तुमचा तेलाचा तुपाचा कुठलाही दिवा असू द्या, तो आपल्याला फक्त दिवा प्रज्वलित करायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला सेवा करायची आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे आणि झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटू।